तालुका संभाजीनगरमध्ये 21वा गुणवंत विद्यार्थी सत्कार आपण घेतलेला आहे। दरवर्षी आपण सत्कार घेतो, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये घेतो। त्यावेळेला संभाजीनगर आणि जवळपास 10 ते 12 जिल्हे आपण कव्हर करतो आहे। गेल्या अनेक वर्षापासून उत्तीर्ण होणाऱ्यांची आणि 80% 90% जास्त मार्क घेणाऱ्यांची संख्या खूप वाढली। त्याच्यामुळं आपल्या कार्यक्रमाला अतिशय उपस्थिती चांगली असते। ही संघटना ब्राह्मण समाजासाठी काम करते। ब्राह्मण समाजातील विविध ठिकाणी आपण अधिवेशनं घेतो, मोफत वधूवर मेळावे घेतो आणि जे विद्यार्थी आता पासआउट झालेले त्या विद्यार्थ्यांना जर शैक्षणिक काही मदत लागली, कोणाला वह्या पुस्तक लागली, कोणाला शैक्षणिक फीस भरण्यासाठी मदत लागली, तर आपली संघटना विविध उद्योजकांमार्फत किंवा काही राजकीय लोकांकडून आपण ती मदत त्यांना देत असतो। या काम करत असताना आपल्या संघटनेमध्ये अनेक पदाधिकारी काम करतात। त्याच्यामध्ये संतोष जोशी आहेत, रवींद्र पंडित आहेत, योगी धर्माधिकारी आहेत, शेलुकर साहेब आहेत, नारळे साहेब आहेत, त्याच्यानंतर खांडेकर सर आहेत। खांडेकर सरांचे अतिशय जोरात काम आहे। त्यानंतर आपल्याकडे अंबेजोगाईवरनं जोशी सर आलेले आहेत, अभय जोशी, त्यांचंही अंबेजोगाईला अतिशय चांगलं काम आहे। यापुढेही म्हणजे दुसऱ्या समाजातील जरी कोणी विद्यार्थी एखादा गोरगरीब असेल तर त्यालाही आमच्या समाजातर्फे आम्ही वह्या पुस्तकं, दप्तरं किंवा काय जे आमच्याकडून देता येईल ते आम्ही नक्की प्रयत्न करू, असं मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो। सर्वांना सोबत घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे। कुठल्याही जातीभेद, धर्माचा भेद न करता ही संघटना प्रत्येक जयंती, उत्सव समिती सगळ्यामध्ये आम्ही सहभागी असतो। सर, आज 10वी 12वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार झालेला आहे, तर 10वीचे किती विद्यार्थी होते आणि 12वीचे किती विद्यार्थी होते आणि कुठून कुठून होते? संभाजीनगर जिल्हा मग त्याच्यामध्ये 8 तालुके आणि शहरामधले जवळपास 200 विद्यार्थी आपल्याकडे होते, 10वी आणि 12वी मिळून। म्हणजे असं ते कॅल्क्युलेट केलं नाही की 10वीची इतकी 12वी, पण सगळे मिळून 200 होते। आणि त्याला आपण जे मोमेंटो दिले त्यामध्ये राजेंद्र तोंडापूरकर सर यांनी आपल्याला ते मोमेंटो सौजन्य दिलेले आहेत। ते अतिशय मोठे उद्योजक आहेत, त्यांचं सहकार्य आपल्याला हमेशा असतं। बरं, पैठण गंगापूर इथले विद्यार्थी पालक आले होते का? आले किती प्रमाणात होते? 10-15 बरं, तुम्ही आता जे पुढचं शैक्षणिक वर्ष येणार आहे 2026 ते 2027, 10वी आणि 12वीचं, त्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय मेसेज द्या? म्हणजे ज्यांना करिअर म्हणजे नीटमध्ये काही लोकांना जायचं आहे मेडिकल लाईनला, काहींना इंजिनिअरिंगमध्ये जायचं आहे, काहींना वेगवेगळ्या फील्डमध्ये ज्यांना जायचं आहे त्या संदर्भात आपण मार्गदर्शन तर केलंच। त्यांनी ते वेगवेगळ्या ठिकाणी करिअर गायडन्स शिबिर आपण जे अरेंज करतो त्याच्यामध्ये पण हे लोक सहभागी होतात। ऑनलाईन करिअर गायडन्स शिबिर असतात त्याच्यामध्ये पण येतात। जसं की आजकाल पालक आणि विद्यार्थी दोन्हीही अतिशय म्हणजे हुशार आहेत की त्यांना आता सध्या पुढच्या 10 वर्षात काय होणार आहे याची कल्पना आहे, म्हणून ते चांगल्या सेक्टरमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करतात। जर एखाद्याची आर्थिक परिस्थिती बिकट असली तर तुम्ही काही आर्थिक मदत वगैरे करता का? आमच्याकडनं आम्ही म्हणजे स्वतः नाही करत, परंतु आमच्याकडं काही असे दानशूर व्यक्ती आहेत समाजातले की ते लोक काही लोकांसाठी फीस भरत असतात, ते नॉन रिफंडेबल पण। परंतु तुमच्या माध्यमातूनच होत असेल ना? आमच्या माध्यमातून आम्ही करतो, मॅक्सिमम आम्ही म्हणजे करायचा प्रयत्न करतो। ठीक आहे सर, तुमचं नाव? सचिन वाडे पाटील, संस्थापक अध्यक्ष पेशवा संघटना, संभाजी भारतीय पेशवा संघटना। सर, आपण एक मिनिट, आज जे आम्ही हा कार्यक्रम घेतला या विद्यार्थ्यांसाठी पुढे भविष्यात त्यांनी पुढे जावं अशी आमची अपेक्षा आहे आणि जे कोणी गरीब असतील त्यांना आम्ही मदत करू हे आम्ही सांगतो, प्रतिज्ञापूर्वक सांगतो की आम्ही सगळ्या मदत करणार। त्यांची परिस्थिती खराब आहे, त्यांना आमच्याकडून अवश्य मदत होईल आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या याच्यासाठी शैक्षणिक। काय नाव सर म्हटलं? उदय खांडेकर, संभाजीनगर। नमस्कार, मी अनुज्ञा कुलकर्णी। खरं तर ह्या सत्कार सोहळ्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं। 10वी इयत्ता 10वीमध्ये जे काही कामगिरी आम्ही केली त्याबद्दल आम्हाला जे इथनं प्रोत्साहन दिलं त्यामुळे आम्हाला खरंच पुढच्या वाटचालीसाठी भविष्यासाठी खूप खूप पाठिंबा मिळेल आणि खरंच मी आभार मानू इच्छिते संघटनेचे आणि ह्यामुळे ब्राह्मण संघटनाला बळकटी मिळाली हे हा एक मुद्दा इथे मी अधोरेखित करू इच्छिते। धन्यवाद। तुम्ही 10वी पास झाला म्हणजे कोणतं पर्याय भेटलं, 10वीचं का 12वीचं? 10वी मी पास झालेली आहे आणि 100% 10वी पास झालेली आहे यावर्षी
आणि ह्या माझ्या अचिव्हमेंटबद्दल इथे मला जे काही सत्कार प्रोत्साहन देण्यात आलं त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे. संघटना पूर्ण मदत करते का? हो, तरी वह्या, पुस्तक, आर्थिक? खरं तर आर्थिक मदतही दिली जाते संघटनेकडून आणि पाठिंबा तसा खूप खूप चांगला मिळतो, त्यामुळे प्रोत्साहनही मिळतं. आता 12वीला कोणतं हे घेणार तुम्ही आता? सायन्स, आर्ट्स, कॉमर्स? सायन्स घेणार. डॉक्टर व्हायची इच्छा आहे? नाही, इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग. ओके, थँक्यू. नाव? अनुज्ञा कुलकर्णी. अखिल भारतीय पेशवा संघटनेतर्फे आम्ही संभाजीनगरमध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रात वधूवर पालक मेळावा, त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना यशस्वी विद्यार्थ्यांना 80%च्या वर गुण प्राप्त झालेले आहेत अशांना सत्कार करणे, त्यांचं कौतुक करणे, त्याचप्रमाणे काही महिलावर जे अत्याचार होतात त्याला वाचा फोडणे, या अशा प्रकारचे बरेच कार्यक्रम आम्ही घेत असतो. आणि समाज हितासाठी पेशवा संघटना सदैव समाजाच्या हित पाठीमागे सशर्त उभी आहे. फक्त समाजालाच एक विनंती आहे की सर्वांनी आमचे सहकार्य घ्यावे आणि त्यांनी तनमनधनाने समाजासाठी काम करावे, तरच आपला समाज ज्या अतिरेकी कारवाया आहेत त्यांना हाणून पाडू शकतो. नाव सांगा सर आपलं. माझं नाव रवींद्र पंडित. नमस्कार. पांडे, पेशवा संघटनेचा कार्यकर्ता. आज खूप आनंद झाला आहे. 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा जो सत्कार आहे, 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठं प्रोत्साहन लागतं की त्यांच्या पाठीवर शब्बासकीचा हात कोणीतरी देणं जरुरी असतं. आईवडील तर सदैव देत असतात, पण अशी एखादी संघटनाची मजबूत संघटना त्यांच्या पाठीशी उभे राहून जर त्यांना प्रोत्साहन देत असेल तर त्याच्या एवढं भाग्य त्या मुलांचं कोणतं नसतं. तुम्ही काय काय करता प्रोत्साहन देण्यासाठी? प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही खूप काही कार्यक्रम घेत असतो. मुलांना आमचा जो ग्रुप आहे त्या ग्रुपमार्फत त्यांना माहिती देत असतो. काय कोणत्या विषयामध्ये त्यांना जर इंटरेस्ट असेल, इंजिनिअरिंग म्हणा, मेडिकल म्हणा, किंवा ह्या 2 फील्ड सोडून इतर ज्या काही त्यांना माहिती पाहिजे असते ती आम्ही पुरवत असतो आमच्या ग्रुपमार्फत. अजून काही मदत वगैरे? हां, मदत आर्थिक मदत जशी आत्ताच आमचे पाटील साहेबांनी, अध्यक्ष साहेबांनी जसं सांगितलं आहे त्यामध्ये काही बदल नाही सर. तसं आम्ही सगळ्यांना मदत करत असतो. पुढील 5 वर्षाचं काय विजन आहे सर तुमचं? पुढील 5 वर्षामध्ये सर जेवढे आमचे बांधव विखुरलेले आहेत सर्व तालुका प्लेसमध्ये जाऊन आम्ही त्यांचं कार्य करून त्यांना जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत सर. धन्यवाद सर. अनिरुद्ध पांडे, संभाजीनगर. छत्रपती संभाजी.